फॅक्टर ऑन होत आहे. काय घडले मैदानामध्ये आता थोडी चर्चा करावी लागेल. विकेट किपरचं बॅकअप खराब आणि बॉल गेलाय दन 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 करे लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. नशिबाचा चौकार. बाईच्या रूपाने हा चौकार जो मात्र पाहायला मिळतोय. डॉट बॉल होता त्याच्या अनुषंगाने विकेट किपरचं बॅकअप खराब आलंय. तुषार तारमेलीचं कौतुक करायला हरकत नाही. खूप चांगला बॉल होता. लेग ग्लान्स करायचा प्रयत्न, बॉटम पार्टमध्ये चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न जरूर केला परंतु कनेक्शन नाहीये. लाऊड अपील देखील पंचांकडे केली जाते. प्रश्न विचारला गेला होता आणि याच्या अनुषंगाने लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल इक्वडी जाईल. पंच देखील तटस्थ असतील. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. सध्या या मॅच मध्ये पाहिलं तर नक्कीच अजूनही बॅटचं कनेक्शन झालं नाहीये. तरी देखील 5 धावा 2 बॉल मध्ये आपण पाहतोय. तुषार तारमाळे शॉर्ट बॉल हुक केलाय. बॅकफुटवर जाऊन लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केले. खाली क्षेत्र निवडलं आणि बॉलला एक्झिक्यूट केलं. गॅप चांगला होता आणि याचा अनुषंगाने बॉल जाऊन विसावते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार. हा आलेला चौकार. चौकाराने धावफलक पुढे सरकले. धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचले. तुषार तारमाळे बॉलिंग मार्कवर. हो आडव्या बॅटने फोर्स करायचं होतं. बॅटाने बॉलचं कनेक्शन नाही. याच्या अनुषंगाने बॉल जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या आता सध्या पाहिली तर नक्कीच 9 या आकड्यावर जाऊन पोहोचले. हा लाईट डॉट बॉल थोडंसं मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाहीये. P1च्या षटकामध्ये गोलंदाजी करताना तुषार तारमाळे या खेळाडूला पाहतोय. ओर द विकेट. पुढील बॉल ऋषी पवार. स्विजिटचा फटका. अटेंग करायचं होतं. बॅटाने बॉलचं कनेक्शन नाहीये. लाऊड अपील केली जाते पंचांकडे. पंच देखील तटस्थ असतील. सध्या हा लाईट डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल सलगचा दुसरा डॉट बॉल सध्याच्या घडीला आपण पाहतोय. तुषार तारमाळे या गोलंदाजाचं कौतुक करायला हरकत नाहीये कारण की एक चौकार जो मात्र जरूर पाहायला मिळाला परंतु विकेट किपरचा बॅकअप खराब होतं. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनचं बॅकअप देखील थोडं खराब आलं आणि त्या अनुषंगाने एक नशिबाचा चौकार जो मात्र अंबेला संघाकडे आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल. सलगचे 3 डॉट बॉल ऋषी पवार याच्या समोर इथे फेस केले. जयेश पवार आणि ऋषी पवार ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले आणि ऋषी पवार या खेळाडूची आपण चर्चा केली तर नक्कीच खूप चांगला खेळ सातत्याने करत असतो आणि आज पुन्हा एकदा स्वप्न घेऊन उतरलेत कोराळीकर चषक 2025 मध्ये. सध्या पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 9 या आकड्यावर. गुड स्टार्ट जो मात्र गोलंदाजी करताना आपण जो मात्र गोलंदाज तुषार तारमाळे या खेळाडूची पाहिली आणि आता न्यू गोलंदाज असेल रोहित तारमाळे. फर्स्ट ओव्हर कंप्लीट केली. फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या. त्याच अनुषंगाने आता क्रमांक 2च्या षटकामध्ये इन्व्हाइट केलंय ते मात्र रोहित तारमाळे या गोलंदाजाला. जयेश पवार ऋषी पवार ही जोडी ओपनिंग जोडी पाहतो. एक चांगली पार्टनरशिप या मॅच मध्ये ते बिल्डअप करावी लागेल. तशा प्रकारची कामगिरी या मॅच मध्ये होईल का? आनंदवाडी संघाने रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. आनंदवाडी संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. लकी दादा तांदळे त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. यावेळेस फटका फसला. मिस्टामी स्ट्रोक झेलची संधी. कॅच घेतलाय पकडलाय आणि नक्की विकेटचं पतन. जयेश पवार बॅक टू द डगआउट. केचा पहिला धक्का बसून दिलाय जमतं रोहित तारमाळे या गोलंदाजाने. धावसंख्या 9 या आकड्यावर महत्वाची विकेट होती आणि ती महत्वाची विकेट टिपण्यामध्ये यश इथे प्राप्त होताना रोहित तारमाळे या गोलंदाजाला पाहतोय. पुढील बॉल
अक्षय पवार. शॉर्ट बॉल इथे ऑन साइडला बोलवलं, टर्न केलं डीप मध्ये. फिल्डर वेगाने धावतोय, बॉलचा पाठमोरा करतोय, फ्लंबर होतोय, त्यानंतर क्षेत्ररक्षक येतोय शॉर्ट फाईन लेगचा बॅकअप साठी. आणि नो डाऊट डेफिनेटली 2 धावा ज्या मात्र पळून पूर्ण केल्या. डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झाली धावसंख्या 11 या आकड्यावर. एका विकेटच्या मोबदल्यात ऑन स्क्रीनला देखील आपण पाहू शकता मनस्वी 11 अंबेल या संघाची धावसंख्या 11 या आकड्यावर. रोहित तारमाळे पुढील बॉल. ओहो, अगदी विचार केला नक्कीच खोलात टाकला होता बॉल. स्क्वेअर कट मध्ये ड्राईव्ह केला बॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे असेल आणि बॅकवर्ड पॉइंट मध्ये खूप चांगलं इथे मात्र नक्कीच कनेक्शन केलं होतं, पण हवं तसं टायमिंग इथे प्रॉपर झालं नाहीये. तरी देखील 2 धाबा इथे इक्वडल्या जाते. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचले. एका विकेटच्या मोबदल्यात अक्षय पवार आणि ऋषी पवार ही जोडी आपण पाहतोय. सध्या पाहिलं तर नक्कीच जयेश पवारने आपल्या संघाची साथ सोडली. ओहो, शॉर्ट बॉल पूल केले सक्सेसफुली. इथे प्रयत्न चांगले केले होते फिल्डरने डीप मध्ये आणि अगदी काऊ कॉर्नर रिझनला क्लिअर होत बॉल होते फरार सीमारेषा पलीकडे. अक्षय पवारच्या बॅटमधून आलेला चौकार. चौकारांनी धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 17 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पुढील बॉल. हो, पुन्हा एकदा पायावरती जाऊन बॉल अदलतोय. लाऊड अपील केली जाते. पंचांकडे प्रश्न विचारला जात होता. पंच देखील तटस्थ असतील. जेपी पॅनल खूप मोठं नाव. ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. 18 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. अक्षय पवार आणि ऋषी पवार सध्या एक पार्टनरशिप बिल्डअप करताना संत गतीने धावसंख्या ही चाललेली आपण पाहतोय मनस्वी 11 अंबेल्या संघाची. पुढील बॉल. स्पिजिटचा फटका केलायचा होता. सातत्याने त्याच टप्प्यावर इथे नियंत्रण ठेवले आणि त्याच टप्प्यावर इथे गोलंदाजी करताना देखील आपण रोहित तारमाळे या गोलंदाजाला पाहतोय. क्रमांक 2च्या षटकामध्ये याच अनुषंगाने पुन्हा एकदा एक लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल ची मात्र इकवडली जाईल. धावफलकावरती 19 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 19 धावा टीमच्या स्कोर कार्डवर एका विकेटच्या मोबदल्यात. खूप चांगली जी मात्र रणगती आखली होती म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या टीमने आणि ती रणगती खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. सध्या पाहिलं तर नक्कीच जो मात्र हॅलो हॅलो 19 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. आतापर्यंत 12 बॉलचा खेळ समाप्त झाला. 12 बॉलमध्ये 19 धावा. क्रमांक 1च्या षटकामध्ये तुषार यांनी गोलंदाजी केली. क्रमांक 2च्या षटकामध्ये रोहितने गोलंदाजी केली. भरपूर चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली या दोघांच्या माध्यमातून. 4 षटकांची मॅच. मनस्वी 11 अंबेला संघ एका साईडला आणि मयूर प्रतिष्ठान असोसिएट संघ एका साईडला. 2 संघ इन ऍक्शन मध्ये आपण कोराळीकर चषकामध्ये पाहतोय मॅच खेळताना. पुढील बॉल. पहिलाच बॉल बॅकफुटवर स्क्वेअर कटचा प्रतिमारा. त्या ठिकाणी पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता. चांगली एफर्ट आणि चांगलं बॅकअप त्याचं पाहायला मिळतंय. बॉलला गॅदर केलं. फेकी देखील खूप चांगली होती. एक सिंगल इक्वडली जाईल. धावसंख्या 20. लॉस ऑफ 1 विकेट 20 या आकड्यावर. 6 बॉल 11 धावांची पार्टनरशिप देखील या मॅच मध्ये आपण पाहतोय. कारण की आवश्यकता होती. जयेश पवारने आपल्या संघाची साथ सोडली होती. त्यानंतर डाव सावरायचा होता आणि संघर्षमय खेळली या दोघांची या मॅच मध्ये पाहतोय. आता मात्र हात खोललेत की आणि शेवटच्या मोमेंटला अगदी घरपोच सेवा दिले जे मात्र बॅटर अक्षय पवारने. आणि नक्कीच अक्षय पवारची विकेट महत्वाची होती आणि अक्षय पवार आता मात्र तंबूच्या आसराला जाताना धक्का क्रमांक 2 मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम मनस्वी 11 अंबेला संघाला बसतोय.
मीर हरणे वाईट बॉल असेल. 21 लॉस ऑफ टू विकेट. समीर हरणे न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. ऋषी पवारची संघर्षमय खेळ या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय, कारण की आतापर्यंत 6 बॉल आणि फक्त 5 धावं त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ओहो, बॅटची कडा टॉपेज घेतला. यष्टीरक्षकाने पकडलाय जेल आणि आल्या पावली परत जाताना समीर हरणेच्या खेळीचा झाला अंत. बॅक टू द डगआउट समीर हरणे. बरोबर 2.3 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. हवी तशी कामगिरी बॅटिंग टीम म्हणजेच मनस्वी 11 अंबेला या संघाकडे आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळत नाहीये. ऋषी पवार देखील अद्याप मैदानामध्ये आहे हे देखील विसरून चालणार नाहीये असोच या संघाला. ओहो, बाकफुटवर जाऊन कट केलाय, समोर केलायचा प्रयत्न, मिडॉन क्षेत्रामध्ये बॉलर ट्रॅव्हल केला, त्यानंतर थोडंसं बॅकअप खराब येतं. फिल्डरचा फ्लंबर झाला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. त्याच अनुषंगाने इथे नक्कीच एकाच रूपांतर 2 धावेमध्ये झालं आणि धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 23 लॉस ऑफ 3 विकेट. TBC आकड्यावर करण पवार. दिनेश तारमाळे क्रमांक 3चा षटक बॉलिंग मार्कवर. शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला बोलवलं, डीपमध्ये टर्न केलंय. क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहे डीपमध्ये. चांगली फिल्डिंग, चांगला एफर्ट देखील देताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा नो डाऊट डेफिनेटली ते कंप्लीट झाले आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 25 लॉस ऑफ 3 विकेट 25 या आकडे जाऊन पोहोचले. अजूनही मात्र शेवटचा बॉल शिल्लक असेल. स्टील 1 टू गो. जो मात्र क्रमांक 3चा षटक बॉलिंग मार्कवर दिनेश तारमाळे. स्विजिटचा फटका अटेंड करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. याच अनुषंगाने बॉल जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. आता जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 25 या आकड्यावर जाऊन पोहोचले. खूप चांगली जी मात्र परिस्थितीमध्ये आपण फिल्डिंग करणार टीमला पाहतोय, म्हणजेच मयूर प्रतिष्ठान असंच या संघाला. खूप चांगली गोलंदाजी मात्र क्रमांक 1च्या षटकामध्ये तुषारने केली. तुषार तारमाळे या खेळाडूने क्रमांक 2च्या षटकामध्ये, रोहित तारमाळे या खेळाडूने केली. क्रमांक 3च्या षटकामध्ये दिनेश तारमाळे या खेळाडूने गोलंदाजी केली आणि भरपूर चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली, म्हणजेच मयूर प्रतिष्ठान असोसे या संघाला. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच मनस्वी 11 अंबेला संघाने प्रथमतः टॉस जिंकून बॅटिंगचा डिसिजन घेतला आणि तो कुठेतरी खडतर आता वाटू लागलंय या मॅचमध्ये, कारण की आतापर्यंत हवी तशी कामगिरी पाहायला मिळत नाहीये. ज्या अनुषंगाने पाहिलं तर नक्कीच भरपूर अपेक्षा असतील ऋषी पवार या खेळाडूवर आणि ऋषी पवारच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिलं तर नक्की फक्त 6 बॉल आणि 5 धावांची आपण खेळली पाहिली आहे. आणि त्याच अनुषंगाने करण पवार ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 बॉल आणि 4 धावांची आपण खेळली जरूर पाहिली, पण आता या मॅचमध्ये भरपूर अपेक्षा असतील ते मात्र ऋषी पवार या खेळाडूकडनं, कारण की अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि शेवटचे 6 चेंडूमध्ये ऋषी पवार चांगले स्ट्रोक खेळेल का? हेलिकॉप्टर खेळलाय, परंतु इथे नक्कीच हार मान्य नाहीये. आज मात्र फिल्डिंग करणार टीम म्हणजे मयूर प्रतिष्ठान असोसिएशन संघाला ज्या महत्वाच्या विकेटवर इथे अपेक्षा होती, म्हणजेच मनस्वी 11 अंबेला संघाची, त्या अपेक्षांना इथे भंग करून टाकलाय गोलंदाज नितीन. या गोलंदाजाने पहिल्या बॉलवर इथे सुरेख इथे झेल टिपला गेला आणि ऋषी पवारला इथे तंबूच्या आश्रयाला पाठवून देण्यात यश प्राप्त झाले. बॅक टू द डगआउट ऋषी पवार. इथनं शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे.
चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडनं पाहायला मिळतं. एकच सिंगल इक्वली जाईल 26. आता मात्र थोडी संत गतीने चाललेली धावसंख्या जी मात्र बॅटिंग करणारी टीम म्हणजेच मनस्वी 11 अंबेला संघाची आपण पाहतो या मॅचमध्ये थोडीशी नाजूक परिस्थिती संकट आलंय. संकटाच्या छायेत आता बॅटिंग करणारी टीम मनस्वी 11 अंबेला या संघाला पाहतोय. संकटाला दूर करायचं असेल तर अजूनही 4 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि करण पवार या खेळाडूला जिम्मेदारी घ्यावी लागेल. फुलटॉस बॉल होता, अगदी लोअर फुलटॉस होता, त्याच अनुषंगाने ते कनेक्शन नाहीये. हा देखील आलाय डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी क्रमांक 4च्या षटकामध्ये देखील नितीन शेलार या गोलंदाजाची पाहतोय. क्रमांक 1च्या पासून जी मात्र सुरुवात केली पाया रचला जे मात्र गोलंदाज तुषार तारमाळे या गोलंदाजाने आणि आता शेवट देखील खूप चांगला गोड करताना नितीन शेलारला आपण पाहतोय क्रमांक 4च्या षटकामध्ये. 26 लॉस ऑफ 4 विकेट 26 धावा. करण पवार ऑन स्ट्राईक. राईट राऊंड द विकेट. ओहो अगदी खोलात होता आणि त्याला खेचून काढलाय, खोलून काढलाय आणि बॉलला पाठवून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय भव्य षटका. गोलंदाजाच्या आक्षेपावर इथे शैलीवर आक्षेप घेतला गेलाय. चेक केलं जाईल. फेर बॉल असेल. चांगली गोलंदाजी नितीन शेलार याची देखील पाहतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये जरूर एक षटकार त्याच्यावर आक्रमण चढवलं गेलं म्हणजे करण पवारने, परंतु या आधीचे चांगले बॉल त्याने फेस केलेत. आता मात्र शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील सध्या या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच नितीन शेलार खूप चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय. हो समोर बॉल समोर लॉफ्ट केलाय आणि अलाउन द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत बॉल ट्रॅव्हल झाला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा चौकार. शेवटचा बॉल शिल्लक असेल. धावसंख्या 36 लॉस ऑफ 4 विकेट 36 या आकड्यावर जाऊन पोहोचले. नुकताच क्रीडानगरीमध्ये ज्यांचं शुभ आगमन झालं म्हणजे प्रथमेश ठाकूर सर आणि अविनाश ठाकूर सर ज्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचा बॉल शिल्लक असेल. स्टील 1 टू गो. हो ऑन साईडला केल्याचा प्रयत्न अडवा बॅटने स्ट्रोक खेळलाय जरूर, परंतु मिडॉनला क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि नो डाऊट इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. याच अनुषंगाने पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले खऱ्या अर्थाने 37 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 38 धाब्यांची आवश्यकता असेल. मयूर प्रतिष्ठान असोसे या संघाला. चला आपण लगेचच दाखवा आपली फिल्डिंग सेट करा ते म्हणजेच मनस्वी 11 अंबेले संघ. प्लीज रिक्वेस्ट करतो, आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे. माल्हेड संघाचा कॅप्टन आणि आनंदवाडी संघाचा कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या लगेचच या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल देखील संपन्न करत आहोत. चला आंबेले संघाचा कॅप्टन, आनंदवाडी संघाचा कॅप्टन आणि माल्हेड संघाचा कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. शिव शंभो स्पोर्ट्स आनंदवाडी संघाचा कॅप्टन आणि पवार 11 माल्हेड संघाचा कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या लगेचच या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम आपण संपन्न करत आहोत. आनंदवाडी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. तर चला पवार 11 माल्हेड संघाचा कॅप्टन आपण या. एक बॉल पडाच्या आतमध्ये जर टॉसचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला नाहीये आणि
जर कोणता कॅप्टन या ठिकाणी उपस्थित नसेल तर मॅनेजमेंट कमिटी जो काही डिसिजन घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. तर या ठिकाणी आनंदवाडी संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. तर पवार 11 मल्हाड संघ आपणास विनंती असेल आपला कॅप्टन लगेच पाठवून द्या प्लीज. या ठिकाणी आपण टॉसचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन आता या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सागरदादा शिंगोळे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी संपन्न करत आहोत. माल्हेड विपक्ष आनंदवाडी. माल्हेड संघ कॉल करेल. काटा असा कॉल आणि काटा असेल. फक्त डिसिजन कळवा. ओके. पुढील मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑनगोइंग मॅच कडे आपण जातोय. तिथे मात्र रंगतोय. एका साईडला खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच मनस्वी 11 आंबेडला संघ असेल आणि एका साईडला मयूर प्रतिष्ठान असोसिएशन संघ. प्रथम बॅटिंग करत असताना 4 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 37 धावा ज्यामध्ये जोडल्या गेल्या आणि 24 बॉलमध्ये 38 धाब्यांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी मयूर दादा प्रतिष्ठान असोसिएशन या संघाला. खऱ्या अर्थाने नक्कीच ज्यांचा गेले 3 दिवस आपण आवाज ऐकतो या स्पर्धेमध्ये अविनाश ठाकूर सर, प्रथमेश ठाकूर सर, एक नामांकित समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने ऐकत असतो असे अविनाश ठाकूर आणि प्रथमेश ठाकूर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि कॉम्बॉक्स मध्ये जसा दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तिथे जोडले जातील अविनाश ठाकूर सर. थँक्यू सो मच. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा कोराळेकर चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम. थँक्यू सो मच कुमार सर. प्रथमतः उशीर आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. जाऊया थेट मैदानाकडे. दुसऱ्या डावाला होतीये सुरुवात. पहिला बॉल हवेत आहे. खेळाडू तैनात डीप मध्ये. वाईडिश लॉंग ऑनला पकडला जेल पहिल्याच बॉलवर. ड्रीम स्टार्ट धक्का क्रमांक पहिला. बॅटिंग करत असतं टीम मयूरदादा प्रतिष्ठान असोसिएशन संघाला. बॅट्समन आउट. तेजस बॅक टू द पॅव्हिलियन. खरं तर स्पर्धा पाहता आपण कोरावळेकर चषक 2025. आजच्या दिवसातील दुसरी लढत ओमसाई आंबेलेच्या अगेन्स्ट मयूरदादा प्रतिष्ठान असोसिएशन लढत आपण पाहताय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आंबेले संघाची धावसंख्या झाली 37. 38चा पाठलाग करण्यासाठी मयूरदादा प्रतिष्ठान असोसिएशन उतरल्या. पहिल्याच बॉलवर लॉफ्ट करत असताना विकेट. बघा कोरावळेकर चषक या स्पर्धेमध्ये आज आम्ही आलो आहे. पहिल्या दिवसापासून ही स्पर्धा आपण पाहताय. मुरबाड ग्रामीण क्रिकेटमधली एक नामांकित क्रीडा स्पर्धा, मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आदरानं पाहिलं जातं. कोरावळे गावाची प्रतिष्ठा जपणारी कोरावळेकर चषक 2025. पुढचा बॉल हो कट केला. बॅकफुटला जाऊन एक धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. थ्रो थोडासा खराब आणि त्यामुळे जी एक धाव एका धावेनं संघाचं खातं उघडतं. प्रणल तिथे होता नौका फलंदाज आणि त्याच्या समेत दिनेश सासे याला सुद्धा आपण पाहता. एक धाव धावफलकावरती जोडली गेली. 38चा पाठलाग करायचा. 1-1 स्थिती. फुटबॉलचा स्कोर आपल्याला या क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळतो ऑन स्कोर कार्ड. आमच्या समेत साथी स्कोरर स्वप्नीलजी पोटे मुरबाडमधील एक नामवंत गुणलेखक. पुढचा बॉल फुलटॉसवर आक्रमण करत असताना फटका सजवला डीप स्क्वेअर लेग मध्ये. डीप मिड विकेट कडनं क्षेत्ररक्षक बराचसा अंतर ट्रॅव्हल करत बॉलपर्यंत पोहोचतात. तत्पूर्वी मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि 2 आता प्रणल आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. दोन्ही या धावसंख्येनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 3 या धावसंख्येवर. बॅटिंग करत असताना मयूरदादा प्रतिष्ठान असोसिएशन संघ 38चा पाठलाग करायचा. मागील मॅचमध्ये आय थिंक 35चं टार्गेट होतं ते 1.5 षटकांमध्येच कंप्लीट केलं. काही कमालीची बॅटिंग तिथे खांदारी संघाने केली आणि
आमच्या समेत कॉम्बॉक्स मध्ये जसे जोडले जातील व्हॉइस ऑफ कल्याण प्रथमेश ठाकूर सर जरूर त्यांचं स्वागत केलं या विकेटनं. धक्का क्रमांक दुसरा क्लीन बोल्ड. खोला टाकण्याचा प्रयत्न केला, यष्टांचा भेद घेतला आणि विकेटचं पतन. प्रारंभी विनंती करून गणपती हे विद्या द्या सागर अज्ञानात हरणी बुद्धिमत्ते द्या आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दुःख दरिद्र अवघे हरुणी देशांतरा पाठवी. हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी भक्ता बहुतोषवी. 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती. गणराला प्रथमतः वंदन करतो. अखंड हिंदुस्थानाचा राधदेवत राजे शिव छत्रपती आणि शंभू राजांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. कोरावळेच्या ग्रामदेवतेचरणी नतमस्तक होतो. आगरी कोळी कराडी समाजाचे कुलस्वामीने आई एकविरेचरणी नतमस्तक होऊन दिवंगत लोकनेते स्वर्गीय दीपा पाटील यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून मी समालोचक प्रथमेश ठाकुर कल्याण डोंबिवली तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तो चलते मुकाबले की ओर. यहाँ पर बिग धमाका कोरावले का ट्रॉफी 2025 अब आएगा खेल का मजा. विकेट के यहाँ पर पतन हुआ है. 37 बनाए 38 का लक्ष्य और पीछा करते हुए पहले ही ओवर में 2 विकेटें गंवा चुकी है. खेल के दूसरे सत्र में एसोसिएट टीम. अगली पेशकश बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया बेहतरीन गेंद, चारों खाने चित. जैसे कि कल हमने जिक्र किया था कि ट्रेंट बोल्ट वैसे ही फिलहाल गेंदबाजी के लिए अंबिले टीम के लिए जयेश ये कारनामा कर दिखा रहे. ट्रेंट बोल्ट की याद आई. क्रिकेट के स्कोर पर फुटबॉल का स्कोर दिख रहा है 3-3. हो नक्कीच काय कमालीची गोलंदाजी करतोय. टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर देतोय. इथे मात्र फलंदाजांना काहीसे समजू शकत नाहीये. त्याचे बॉल पडल्यानंतर थोडेसे खाली राहतात आणि त्यामुळेच की काय आता फलंदाज काहीही करू शकत नाहीये. टीमची टोटल 3 ला गडी बाद झाले 3. जयेश पवार बॉलिंग मार्कवर आहे. कमालीची गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड विकेटनं बॉलिंग करत असताना फलंदाजांना फसवतोय. चला नवीन फलंदाज रेडी राहायचा. आजचा खरं तर या स्पर्धेचा शेवटचा दिवस याचसाठी केला होता अट्टास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि स्पर्धा आज 4थ्या दिवशी अर्थातच अखेरच्या दिवसामध्ये येऊन पोहोचले आणि आयोजकांची प्रचंड मेहनत आज फळाला येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. कमालीचं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. या षटकानंतर त्याची आपण चर्चा करूयात. शेवटचा बॉल आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा. तो चलिए देखते देखते यहाँ पर पहले ओवर का खेल समाप्त होने के लिए शायद एक गेंद शेष होगी. विकेट हैट्रिक यहाँ पर चटका सकते हैं क्या गेंदबाजी देखना होगा. बहुत ही शानदार गेंदबाजी अब तक पहले ओवर में. सब देखिए बात करेंगे 3 रन केवल खर्च किए और 3 विकेटें यहाँ पर चटकाई. बहुत ही शानदार नपीतुली गेंदबाजी. हैट्रिक बॉल हो सकते हैं यहाँ पर. बड़ी अपील. तो चलिए अंपायर कह रहे भाई कि लेग स्टंप छोड़कर जाएगी गेंद. नहीं 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 शायद गेंदबाज सामने आ गए. गेंदबाज अंपायर्स के सामने और ये नहीं आप कर सकते. शायद पहले बार वार्निंग दी थी अंपायर ने. ये सब राइट. ये दूसरी बार आपने किया. दूसरी मर्तबा आपने रिव्यू नहीं मिल सकता आपको. LBW के लिए रिव्यू नहीं मिल सकता आपको. तो चलिए एक्शन रिप्ले देखेंगे जिस तरह से ये गेंद यहाँ पर डिलीवर की गई. क्योंकि बात करेंगे देखिए बहुत बढ़िया गेंद थी लेकिन गेंद रिलीज करने के बाद अंपायर के सामने आ गए गेंदबाज. देखिए एक्शन रिप्ले. यस डेफिनेटली डेफिनेटली बिल्कुल सही कहा अंपायर ने कि आप यदि सामने आओगे तो निर्णय क्या होगा. यदि सामने नहीं आते तो मेरे ख्याल से शायद ये प्लम होते. लेकिन अंपायर्स को यदि दिखा नहीं तो अंपायर्स क्या करेंगे. पहले ओवर का खेल समाप्त. केवल 3 रन 3 विकेट के नुकसान पर. अब आने वाली 18 गेंदें और 35 रनों की दरकार. अभी जिस तरह से शुरुआत हुई गेंदबाज जयेश ने ट्रेंट बोल्ट की याद दिलाई. हो जरूर तशा प्रकारची गोलंदाजी त्यांनी केली. अचूक मारा आणि भेदक गोलंदाजी. अचूक लाईन अचूक लेन त्याची आपल्याला पाहायला मिळतं. बॉलिंग मार्कवर नवख्या गोलंदाज जयेश पवार होता पहिल्या षटकामध्ये. आता ऋषी पवार आला. पहिला बॉल ऋषीचा. राईट आर्म राऊंड विकेटने तो सुद्धा बॉलिंग करतोय. सातत्यानं राऊंड विकेट येऊन एक अँगल बनवण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. 3 ला 3 आहे आता विजयासाठी समीकरण. 18 बॉल 35 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला बॉल बॉल तयार. ओहो बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कटचा फटका. शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात. गलीच्या रिजनमध्ये बॉल जातो आणि तिथून मात्र फक्त आणि फक्त एक सिंगलच मिळेल. एका सिंगलला संघ पुढे जाईल. तो म्हणजे 4 या धावसंख्येवर 4 ला 3 ही स्थिती आपण पाहता. अजूनही क्रिकेटचा धावफलक आपल्याला पाहायला मिळत नाही. फुटबॉलचा स्कोर पाहायला मिळतो. यही हमने कहा कि जिस तरह से मुंबई इंडियंस पलटन के लिए ना केवल मुंबई इंडियंस के लिए तो हर एक T20 फॉर्मेट में जब ट्रेंट बोल्ट खेलते हुए नजर आते हैं
और ना बल्कि केवल T20 फॉर्मेट में कहूँगा, जब न्यूजीलैंड के लिए भी जब वो गेंदबाजी करते तब ऐसी ही हालत होती है सामने वाली टीम की। पावर प्ले के ओवर में रन नहीं बनाने देते, साथ ही साथ बहुत सारे विकेट चटकाते। वही क्या गेंदबाज जयेश ने जरूर यहाँ पर बात करेंगे, लक्ष्य उतना बड़ा है नहीं, लेकिन कोई लक्ष्य आपको जीत की गारंटी नहीं देता है। कल हमने देखा 70 रन चेस होते हुए, कल हमने देखा 50 रन चेस होते हुए 3 ओवर में। मानकोली के मैदान पर हमने देखा 3 ओवर में 60 की जरूरत थी, 2 गेंदें रखकर मुकाबला जीता गया। इनामपुरी के ग्राउंड पर मेरे ख्याल से 97 रन चेस किए गए। तो देखिए ये बहुत बड़ी बात होती है क्रिकेट में। संदीप, आपने बड़ा लक्ष्य बनाया, इसका मतलब ऐसे नहीं कि आप जीत जाओगे। तो चलिए, बल्ले का बाहरी सिरा और गेंद विकेट कीपर के दस्तानों में। बहुत बढ़िया अंपायर्स का डिसीजन यहाँ पर, प्रशंसा करनी होगी। बल्ले का हल्का सा बाहरी सिरा लेकर गेंद उछली और सीधे विकेट कीपर के दस्तानों में। 6 रन और 4 विकेट स्कोर बोर्ड पर नजर आ रहे, यानी बहुत बहुत बुरी परिस्थिति अब यहाँ पर बल्लेबाजी करती हुई टीम आसो से। देखिए, मयूर प्रतिष्ठान आसो से बनाम ओमसाई अंबेले के बीच मुकाबला, और जिस तरह से गेंदबाजी हो रही है बहुत ही प्रशंसाजनक, नफीतुली गेंदबाजी। बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या 6ला 4 ही स्थिती आपण पाहता। अजूनही धावफलक हलत झालेलं नाहीये, विकेटचा रकाना सातत्यानं भरत चालला। तिथे आता धावफलक जर समीकरणाचा विचार केला तर 15 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता आहे। शालेय जीवनामध्ये असताना गणितामध्ये समीकरण पाहतो, आता क्रिकेटच्या मैदानावर आल्यावर सुद्धा समीकरण अर्थात इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतात। आता 15 बॉल आणि 32 समीकरण असताना कशा प्रकारची बॅटिंग करेल संघाची डुबती नैया, किनारी लावेल का? संघाची अडकली आहे नाव रे, तिला किनारी लाव रे, आता असेच म्हणत असतील असोसे संघाचे समर्थक। तर बॅटिंगसाठी आमंत्रित करण्यात आले तुषार तारमळेला। बघा, तुषार तारमळे हे नाव आठवल्यावर सध्या एकच नाव चर्चेत आहे, म्हणजे शहापूर टेनिस क्रिकेट मधला ओमकार तारमळे, ज्याची IPL मध्ये सनरायझर्स हैदराबाद या संघात निवड झाल्या। येस, ओमकार तारमळे अगदी आपण पाहिलं तर शहापूर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती प्रत्येक खेळाडूला अभिमान वाटावा। जो टेनिस बॉल प्लेयर बॅट घेऊन मैदानाच्या दिशेनं रवाना होतो, घरातून बाहेर पहिलं पाऊल ठेवतो, तेव्हा त्याच्या डोळापुढे आयडल म्हणून सर्वप्रथम येणारं नाव म्हणजे ओमकार तारमळे। खरं तर अगदी अत्यंत कमी कालावधीमध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती शहापूर तालुक्याचं नाव त्यानं केलं अखंड महाराष्ट्रभर, आणि त्यानंतर आज मात्र अखंड जगातील सर्वात मोठ्या T20 लीगमध्ये 30 लाखामध्ये तब्बल सनरायझर्स हैदराबाद सारख्या संघामध्ये त्याची वर्णी लागली। आणि त्याचसोबत आपण पाहिलं तर विजय हजारे ट्रॉफीमध्ये भारताचा नव्हे तर अखंड जगाचा हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली देखील तो आपल्याला विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबई संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। ही फार मोठी अचीवमेंट आहे एका टेनिस बॉल क्रिकेटरसाठी। त्याच्या वडिलांनी जेव्हा वक्तव्य केलं त्यांच्या डोळ्यामध्ये ते आनंदाश्रू आपल्याला पाहायला मिळाले। वडिलांनी केलेली मेहनत आणि आईनं पाहिलेलं स्वप्न त्या मुलानं आज पूर्ण केलं। टेनिस बॉल क्रिकेट तुम्हाला काय देऊ शकतं, तर ओमकार तारमळेचा विचार केला, हे सर्व काही टेनिस बॉल क्रिकेट तुम्हाला देऊ शकतं। हो, नक्कीच एक वेगळ्या उंचीवर आपण ती व्हिडिओ पाहिली होती ज्यावेळेस ऑक्शन चालू होतं। जाऊयात मॅचकडे। हो, डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे आले, कवशा दिशेने फटका सजवला, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही, एका धावेने समाधान मानावं लागेल। ओमकार तारमळेचा आपण उल्लेख करत होतो, संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती, 12ला गडी बाद झाले 4, समीकरण असेल 12 बॉल आणि 26 धावांचं। पहले 12 गेंदों में केवल 12 बने। देखिए यहाँ से अब बात करेंगे तो अगले आने वाली 12 गेंदों में 26 रनों की दरकार है। अब यहाँ से मुकाबला थोड़ा डिफिकल्ट नजर आता हुआ खेल के दूसरे सत्र में बल्लेबाजी करती हुई मयूरदादा प्रतिष्ठान एसोसिएट टीम के लिए बहुत मुश्किल परिस्थिति फिलहाल, क्योंकि पहले 12 में केवल 12 ही बने। हो, नक्कीच पहिल्या 12 मध्ये 12 जरूर झाल्यात, परंतु आता येणाऱ्या 12 मध्ये 26 करायचे ते हे लक्ष डोक्यामध्ये ठेवून, मनामध्ये ठेवून बॅटिंग करणं फार आवश्यक आहे। आतापर्यंत काय घडलंय ह्याच्यासाठी रडायचं नाही, तर तुम्हाला काय घडवायचं आहे ना त्याच्यासाठी लढायचं, हे मात्र लक्षात असू द्या आणि त्याच्यासाठी लढावं लागेल। 12 मध्ये 26 करायचे आता होतील का? बॅटिंगसाठी आपण एका बाजूने दिनेश सासेला पाहतो, दुसऱ्या बाजूने तुषार तारमाळे। दिनेशच्या बॅटमधून एक चौकार जरूर आला तर मोठे फटक्यांची आवश्यकता, आणि त्याचबरोबर
काही समयसूचक फटके अर्थातच चांगले ग्राउंडेड स्ट्रोक सुद्धा आपल्याला पाहणं आवश्यक आहे. 12 बॉल 26 धावांची आवश्यकता. न्यू बॉलर बॉलिंग मार्कवर तयार आहे जय सुरोशे. सुरोशे म्हटलं की आमचे काही मुरबाड मधले मित्र आठवतात. खोलात टाकला होता पहिलाच बॉल, लाऊड अपील, परंतु विकेट्स मिसिंग असं पंचांचं म्हणणं आहे. बॅटकटा माफी असावी, योग्यरित्या आपला निर्णय पंच देतात. कारण जर आपण पाहिलं ज्यावेळेस लेग बिफोर द विकेटची अपील केली जाते तेव्हा पंच पाहतात पहिले बॅटचा कोणता किनारा हिस्सा लागलाय की नाही, त्यानंतर जर बॉल पाहायला आदळला असेल तर बॉलचा इम्पॅक्ट काय आहे, बॉलची पिचिंग काय, विकेट्स विटिंग, लो फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉलला खेळून काढला, क्षेत्ररक्षक चाच पडत राहिले बॉलला. तत्पूर्वी मात्र 2 धावा सहजरित्या ऍड केल्या जातील. 2 संघ पुढे जाईल. 15 धावा, 15ला 4 स्थिती आपण पाहता. अजूनही 10 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. चांगली बॅटिंग करणं आवश्यक आहे, परंतु गोलंदाजी मार्कवर जय सुरोशे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करतोय संघ आंबेलेसाठी. पुढचा बॉल, ओ माय गॉड, लो फुल टॉस, रनआउटची संधी होती परंतु काही करू शकलेला नाहीये. शॉट थर्ड मॅनला चेंडू फील्ड झाला. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एका धावेनं संघ पुढे चालला 16 धावसंख्येवर. एका धावेनं फिल्डिंग करत असणारा आंबेले संघाला काहीच नुकसान नसणारा. इथून मात्र मोठे फटके खेळणं आवश्यक आहे बॅटिंग करत असताना टीम मयूरदादा प्रतिष्ठान असोसे संघाला. पुढचा बॉल, ओ बॅकफुटला गेले, कट केलाय बॉलला. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल शॉर्ट थर्ड मॅनला. जर तिथून बॉल निसटला असताना तर मात्र बॉल सीमा पार जात असताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण त्या बाजूने आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. 17 आकड्याला फार महत्व आहे मित्रांनो, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला अनऑर्थोडॉक्स स्टाईल फटके सजवणारा एकमेव खेळाडू, जगातील सर्वाधिक अनोखा खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे एबी डिव्हिलियर्स, साऊथ आफ्रिकन संघाचा. त्याचा जर्सी कोड नंबर 17. पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता परंतु काय घडलाय, प्लेड ऑन झालाय फलंदाज आणि इथून मात्र 5वा धक्का बसलाय. 17 या धावसंख्येवर 5वा गडी गारत फलंदाज बाद. तुषार तारमाळे बॅक टू द पॅव्हेलियन. हर घर बैकी नाम, मुखामध्ये एकच नाव, जय श्रीराम. 500 वर्षांची प्रतीक्षा 22 जानेवारी रोजी संपली, परंतु इथे काय घडते, मैदानाच्या आतमध्ये अजून एक विकेटचा धोका पत्करावा लागतो, परंतु मिसकम्युनिकेशन झालं. तिथे कॉलिंग प्रॉपर नव्हतं. वेट असं म्हणतात ना, ते ह्याच्यासाठीच जणक आहे. ज्यावेळेस आपण एखादी झेलची प्रॅक्टिस करत असतो, 2-3 खेळाडू बॉल खाली येत असतात, खेळाडू कॉल करत असतात, परंतु यावेळेस कॉलिंग चांगलं नाही, त्यामुळेच फलंदाजाला जीवनदान मिळालं आणि इथून मात्र 2 धावेने धावफलक पुढे चाललाय. 19 रन्स 19 धावा धावफलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांची समाप्ती. अब बहुत मुश्किलें बढ़ चुकी है क्योंकि पहले 2 ओवर में केवल 12 बने थे और इस ओवर में यहाँ पर बात करेंगे तो केवल 7 रन आए. पहले ओवर से 3 रन आए, 3 विकेटें चटकाई गेंदबाज जयेश ने. दूसरे ओवर में ऋषि आए, 9 रन खर्च के 1 विकेट चटकाई. तीसरे ओवर में जय आए और उन्होंने केवल 7 रन खर्च करते हुए 1 विकेट चटकाई. बहुत ही शानदार गेंदबाजी, अटैकिंग बाणा, तीक्ष्ण और बहुत ही शानदार नफीतुली गेंदबाजी हमें नजर आई सभी गेंदबाजों के माध्यम से. तो एक तरह से देखा जाए तो बॉलिंग यूनिट बहुत ही शानदार रहा ओमसाई अंबेले का. 6 गेंदे 19 की दरकार. कल के 17 में हमने देखा है 2 ओवर में 41 रन चेस होते हुए, 2 ओवर में 39 रन चेस होते हुए. तो क्या 6 गेंदों में 19 चेस हो पाएंगे पहली गेंद पर सिंगल? येस, नक्कीच. एकच धावाले एका धावेनं आता काही होणार नाहीये. मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक आता ज्ञानेश्वर इगाडे पाहायला मिळतो. ज्ञानेश्वर इगडे पाहायला मिळतो. 1 बॉल 2 धावसंख्या खेळतोय. आखूट टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले होते, तिथून फटका सजवला ऑन साईडला. अलॉंग दी ग्राउंड, अलॉंग दी कार्पेट बॉल येतोय. 2 धावांची संधी आणि रनआउटची संधी सुद्धा निर्माण झाली आणि तिथून मात्र रनआउट स्वरूपात
फलंदाज बाद सुद्धा होत असताना पाहायला मिळतो. धक्का क्रमांक 6 21 ला गडी बाद झालेत 6 फलंदाज बाद. अब बहुत मुश्किलें बढ़ चुके हैं यहाँ पर खेल. सर टॉस की प्रक्रिया पूरी हो चुकी है अगले मुकाबले की. शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडीच्या अगेन्स्ट फाइट करतील पवार 11 मालेड. और ये टॉस का नतीजा रहा. पवार 11 मालेड ने टॉस जीता और पहले शायद गेंदबाजी का निर्णय लिया है. हो नक्कीच. टेनिस क्रिकेट म्हटलं की आपण पाहतो सातत्यानं टॉस जिंकून कर्णधार फिल्डिंगला प्राधान्य देत असतात, परंतु जसं संध्याकाळचं सत्र येतं तसं निर्णय बदलत असतात त्यांचा. परंतु चालू मॅचमध्ये काय घडतं, गोलंदाजांचा अक्षरशः बोलबाला पाहायला मिळतो. दमखम दिखाया सभी गेंदबाजों ने. पहले ओवर में बेस बनाया, दूसरे ओवर में कहते हैं कि दीवारें खड़ी की, और तीसरे चौथे ओवर में कलश सजाया गया इस जीत का. और ये जीत का झंडा लहराने के लिए आखिरी ओवर में गेंदबाज आर्यन आए. हो नक्कीच. पाया मजबूत असला ना की बिल्डिंग इमारत ही मजबूतीने उभी राहते. परंतु लो व फुल टॉस आक्रमण केले, बॉलला पाठ ठेवला, डीप मिड विकेट, सीमारेषा पार. अजूनही सामना जिवंत आहे हे सांगणारा फलंदाज रोहितच्या बॅटमधून रोहित तारमाळे स्पेशल षटकार. अब यहां से इक्वेशन पूरी तरह से बदलता हुआ. 28 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर इस छक्के के साथ. अब आने वाली 2 गेंदें और 2 गेंदों में जीत के लिए 10 रनों की दरकार. 10 का दम दिखाना पर. हॅलो कोण विसरेल तो सामना. ओलो फुल टॉस ऑन साइड पर. कोई नहीं भूलेगा सा वो मुकाबला. 2 गेंदें 9 रन की जरूरत थी इसी मैदान पर. वो 2 छक्के दागे संदेश ने, और इसी बीच रनआउट का मौका बन सकता है तीसरे अंपायर के पास. ये डिसीजन टेक्निकल रूम में ये चेक किया जाएगा क्या होगा. दिल की धड़कनें अब तेज हो चुकी है. चेक कर रहे हैं यहाँ पर. दूध का दूध और पानी का पानी चेक किया जाएगा कंट्रोल रूम में. और वेस्ट हाइट भी शायद चेक करना होगा. यस, अंपायर सिग्नल कर रहे कि वेस्ट हाइट भी चेक करिए. तो शायद रनआउट रनआउट रनआउट. यस डेफिनेटली रनआउट तो है बल्लेबाज, लेकिन वेस्ट हाइट हम चेक करेंगे. वेस्ट हाइट चेक करना होगा यहां पर. तो चलिए यहां पर रनआउट तो है, ये कंफर्म है, लेकिन वेस्ट हाइट बीमर है या नहीं ये देखा जाएगा. वेस्ट हाइट बीमर है या नहीं चेक कर रहे हैं हमारे अंपायर सर एक एंगल के साथ. तो चलिए नहीं, यहां पर फेयर डिलीवरी होगी और रनआउट हो गए बल्लेबाज. तो अब यहां से बात करेंगे इस मुकाबले में पूरी तरह से अपनी पकड़ मजबूत बना चुकी टीम ओमसाई अंबेले. जीत की कगार पर आकर खड़ी है. जीत का झंडा लहराने के लिए है तैयार टीम ओमसाई अंबेले. अब यहां से आखिरी गेंद चाहिए जीत के लिए. 9 रनों की दरकार. एक्शन रिप्ले आप देख सकते हैं. क्लियर डिसीजन. इट्स आउट. दूध का दूध और पानी का पानी. तो चलिए इसी के साथ औपचारिकता पूरी, फॉर्मेलिटीज पूरी होती हुई जीता है मुकाबला ओमसाई अंबेले ने. ढेर सारी शुभकामनाएं अंबेले टीम. हार्ड लक टफ लक कहेंगे हम मयूरदादा प्रतिष्ठान एसोसिएट टीम को अगले प्रतियोगिता के लिए शुभकामनाएं देंगे. तो जिन्होंने ओवर हैट्रिक कंप्लीट की, साथ ही साथ मैंडेटरी पावर प्ले के ओवर में केवल 3 रन खर्च करते हुए 3 विकेटें चटकाई, इस मुकाबले के सबसे